या कर्जमाफीमध्ये नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याच्या लक्षात हे आलेलं आहे की आपण 3 वर्ष जर कर्ज नियमित भरलेलं असेल आणि त्याच्यात एखादं वर्ष जर नसेल भरलं तरी आपल्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। मात्र तसं मिळणार नाही। त्यामधली महत्त्वाची जी काही मेख मारलेली आहे का ती मेख आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यावेळेस या नियमित कर्जदारांना हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आता जे रोहित पवार तिथं अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत का तर त्यामध्ये ह्या ज्या मेखा मारल्यात का ह्या मेखा काढायसाठीच बसलेले आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे। आता हे जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे आता हे बऱ्याच शेतकऱ्याला काय वाटतंय की आपण 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये नियमित भरलेले आणि एखाद्या वर्षी नसल भरलेलं म्हणजे आपल्याला 50,000 रुपये मिळणार आहेत, पण तसे मिळणार नाहीत। आता ह्या 3 वर्षात एकदा जर भरलेलं नाही ते ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, सन 2025-26 आणि सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। मग आता मला सांगा, सध्या आता 2026-27 चालू आहे, मग आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते शेतकरी ज्यावेळेस याची परतफेड करतील त्याच्यानंतर या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आता आपण प्रत्येक मग आता ते OTS असो किंवा 2 लाखाची कर्जमाफी असो यामध्ये नेमक्या खुट्या कशा मारलेल्या आहेत त्या सगळ्या खुट्या आपल्याला टप्प्याटप्प्यानं बघायच्यात। आता ही तुमच्या प्रोत्साहनपर 50,000 रुपयाची खुटी लक्षात आली असेल, म्हणजे ज्याला आपण नियम निकष अटी म्हणतो ते आपल्या गावरान भाषेत खुटी, बरोबर आहे का नाही? तर मग आता अशा शेतकऱ्यांना हे 50,000 मिळणार आहेत। आता तुम्हाला पुढच्या पुन्हा काय खुटे आहेत का त्या सगळ्या आपण सविस्तरपणे सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।